तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मुंबई. तर आज आम्ही आलो आहे कमला नेहरू पार्कला भेट देवायला. हे मुंबईतलं काही जुन्या गार्डनमधलं एक छान. एक चला भेट देऊया. आत्ता आपण आलो आहोत कमला नेहरू पार्काच्या व्हिविंग पॉईंटमध्ये. त्या व्हिविंग पॉईंटवरनं आपल्याला तिकडचा जवळपासचा समुद्र तर दिसतोच, पण त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला असलेलं ते निसर्ग आपल्याला अचंबित करतं. बागेत फिरताना सर्वात पहिले तुम्हाला लहान मुलं ही सगळीकडेच दिसतील, कारण की ही बाग लहान मुलांना खेळण्यासाठीच बनवलेली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्याचप्रमाणे काही वृद्ध जोडपी, काही तरुण जोडपी, तर त्याशिवाय मित्रांचे ग्रुपही तिथे आपल्याला बसलेले दिसतीलच. सुंदर दृश्य आणि निसर्गाने भरलेली ती जागा सगळ्यांनाच आवडते आणि आपलीशीही वाटते. इथे चालताना आम्हालाही खूप छान वाटलं. आमचा तो मित्रांचा घोळका छान गप्पा मारत संपूर्ण बागेत हिंडत होता. या बागेत चांगल्या दृश्यांबरोबरच फुलांच्या बागाही आहेत. ती रंगीत फुलं आपल्या डोळ्यांना जेवढी छान वाटतात त्यांचा सुगंधही तेवढाच छान असतो. बागेच्या आवारात आजूबाजूला विविध पद्धतीचे खांब किंवा आकर्षक करणारी दृश्य आहेतच, पण त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला असणारा निसर्ग हा नेहमीच कुठे ना कुठेतरी आपलं लक्ष वेधून घेतो. बागेत निसर्गाचा असणारा हा भरीमार हा कुठे ना कुठेतरी आपल्या तब्येतीसाठीही चांगला असतोच. म्हणून ही का असेना लोक तिथे फिरायला येतात. बागेच्या आवारात बरीचशी अशी जागा आहे जिथे लोक येऊन बसतात. तिथे एका पद्धतीचा लहानसा स्टेज शो किंवा कार्यक्रमही होतोच. त्यानंतर इथे लहान मुलांसाठी बागडण्याची जागा. इथे खूप मोठं प्लेइंग झोन सारखंच एक छोटंसं गार्डन आहे. त्या गार्डनचेही 3 भाग आहेत. हे आहे त्यातला पहिलं गार्डन. त्यानंतर येतं ते दुसरं आणि त्याशिवाय तिसरं. पण इथे वयोगटाच्या बाबतीत ते खूपच स्ट्रिक्ट आहे. यामध्ये असलेल्या विविध खेळांमध्ये तुमची लहान भावंड किंवा तुमचे मित्र हे हरवून जाते. आमची मानसी ही तिथे एकदा खेळायला गेलेली, पण त्या वॉचमन काकांनी तिला बघून परत पाठवलं. दिसायला जरी ती लहान असली तरी तिचं वय तेवढं लहान वाटत नाही, तरीही ती काही ना काहीतरी किडे करतच होती. प्रवासाचा पुढचा सुरुवात हा तिकडे असलेल्या आकर्षक आणि रंजक अशा गोष्टींनी झाला. माझ्या मागे आहे म्हातारीसाठी. म्हातारीच्या बुटाची एक गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांनी लहानपणी कधी ना कधीतरी ऐकलेली असते, की एक म्हातारी होती जी मुंबईतनं चालून जात आणि तिचा एक बूट याच बागेत पडला. ही कथा जरी काल्पनिक असली तरी इथे असलेल्या प्रत्येक लहान मुलासाठी ही गोष्ट ही त्यांच्या हृदयाशी जोडलेली आहे. आणि हा आहे आमच्या बागांच्या माहितीमधली अजून एक बाग. आणि अशाच विविध बागांची माहिती आम्ही तुम्हाला देणारच आहोत. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.